मूर्ती, माझे पत्रकार बंधू आणि या ठिकाणी आवर्जून जाऊ कुटुंब वत्सल कार्यक्रमाला उपस्थित माझे सगळे बंधू आणि भगिनी, इतका पवित्र आणि सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सगळ्या सोहळ्याचं फलित हे माणसाला जगण्याची जिद्द देते. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात, पुरस्कार माणसाला घडवण्याचं काम करतात आणि या पुरस्कारानं तो माणूस घडत जातो. आणि ही पृथ्वी या ठिकाणी हो घातलेल्या या सोहळ्यामध्ये आज आपण एका शिक्षण महर्षी ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी उंची गाठली आहे, ज्याने विद्येचं क्षेत्र आपल्या सगळ्यांना खुलं केलं आहे आणि याच कार्याची दखल घेऊन ज्यांना सन्मान मिळतो आहे असे माझे आदरणीय परममित्र आदरणीय श्री भाग्यवानजी किसनजी खोब्रागडे साहेब, आमच्या वहिनी साहेब यांना मी सदिच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. असे पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात, जगण्याची जिद्द देतात. आणि या ठिकाणी त्यांची चित्रफित पाहिली, त्यांच्या कार्याच्या कक्षा बघितल्या, हे पाहताना अशी माणसं दुर्मिळ झाली आहे. जितका घेणारा चांगला तिथं देणारा सुद्धा परबड पाहिजे. आणि आता मी काय सांगू, माझ्या घरी बोलणार आहे मी की आमचे अरविंद भाऊ म्हणजे दादा किंवा त्यांचं पूर्ण कुटुंब, ती त्यांच्या वडिलापासून आजोबापासून तर उत्तम आचार, उत्तम विचार आणि सदाचार हे तवत आणि आताही सोडलं नाही. गर्व श्रीमंत आहेत पण त्यांचे पाय अजोरी जमिनीवर आहेत. त्यांनी वेळेत आपल्या कष्टकरीकऱ्यांना, आपल्या शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून जे दालन उभं केलं आहे, जे शाखा वाढवल्या आहेत, आमची सोय केली आहे, इतक्यावर न थांबता सहकार क्षेत्रातून त्यांनी फार मोठं काम केलं आहे. इथं बघतो होता पण मला प्रकाश भाऊ बोलले की आमचं कुटुंब वत्सल इतकं मोठं आहे, इतकं संबंध आहे, जागा पुरी पडेल. आम्ही निमंत्रणाच फक्त काही लोकांना दिले. ती प्रचिती आली, पाहतो यांची जे म्हटलं ना आता सदाचार कसा असतो, व्यवहार कसा असतो. मी जेव्हा इथं आलो प्रथम प्रकाश भाऊला भेटायला, तर प्रकाश भाऊ असतील, आमचे अरविंद भाऊ असतील, अरे असतील तो आला की नाही, त्याला पाणी दिलं की नाही. जेव्हा इथं येईपर्यंत बघितलं, बसण्यापर्यंत त्यांचं लक्ष सामान्य माणसापर्यंत होतं. आणि अशी सामान्य माणसं आपली उंची विसरत नाही, आपल्या माणसांना विसरत नाही. त्यांचं भांडवल पैसा भरपूर असेल पण त्यांचं खरं भांडवल इथं जमलेली माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येक वर्ध्यात, प्रत्येक माणसाच्या वर्ध्यात अनेक प्रेमाची खाती आहेत बँकेप्रमाणे. हे गोष्टी मान केलं पाहिजे. त्यांना देणं माहीत आहे. मला माहीत आहे की आमच्या अरविंद भाऊचा हात, आशीर्वाद ज्याला भेटतो ना तर सोनं होऊन जातं. मला आठवतं की ज्या वेळेला मला कलादान पुरस्कार मिळाला तेव्हा असंच एका कार्यक्रम धावत आलो होतो. त्यावेळी आमचे दादासाहेब देवतळे मंत्री होते, सांस्कृतिक मंत्री. का माहीत काय लीला केली आमच्या भाऊनी, अरविंद भाऊनी. त्यांना सांगितलं की यावेळीचा पुरस्कार माझ्या झाडीपट्टीच्या एका कलाकाराला परशुराम खुणेला मिळाला पाहिजे. दखल घेतली आणि कलादान पुरस्कार भाऊच्या मला मिळालं म्हणून अभिनंदन करतो. म्हणून पुरस्कार हे प्रेरणा देतात, जगायला शिकवतात. आणि म्हणून माझा पद्मश्रीचा प्रवास अशा या सत्कारातून, अशा प्रेरणेतून, अशा ऊर्जेतून होतो. त्यात तुमचा सुद्धा सहभाग आहे. मी म्हटलं नाही की भाऊचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. बरं, त्याला देणं माहीत आहे, घेणं माहीत नाही आहे. ज्याचं कृपादृष्टी होते त्याचं भलंच होते. या ठिकाणी माझे भासाजी बसले आहेत, आमदार आहेत, लोकप्रिय आमदार आहेत, त्याच्यावर सुद्धा वरच आमच्या भाऊचा पडला. आणि मला वाटतं तिसऱ्यांदा सुद्धा तुम्हाला संधी आहे, कारण हात फार मजबूत आहे. आशीर्वाद मिळाले पाहिजे अशा लोकांचे. आणि भाग्यवान भाऊ, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. कशा म्हणजे पुरस्कार ज्याला देतो तो देणारा सुद्धा इतका प्रबळ पाहिजे की त्याचे हात तुमच्या शिरावर पाहिजे. तो आशीर्वाद फार जीवनात महत्वाचा असतो. हे कार्य, हे कुटुंब आताही करते आहे. आमच्या झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास पाहिला असता आज झाडीपट्टी दिमागानं उभी आहे
आणि आमचं एटीएम कार्ड म्हणजे प्रकाश भाऊ आहे. कुठल्या नाटकाला नाही म्हणत नाही, गिनीज बुकात आहे. आणि स्पर्णिका काढली, झाडीपट्टी रंगभूमीचा प्रकाश रंग. खरंच प्रकाश भाऊ आमचे प्रकाशमय आहे, त्यांच्या प्रकाशातून आमची झाडीपट्टी वाटचाल करीत आहे. हे सुद्धा आपलं भाग्यवान आहे. आणि आज मी याच्याकरता भाग्यवान आहे की एका हल्ला केला असेल अशा गोरगरीब दरिद्रांचे अश्रू पुसण्याचं काम सुद्धा त्यांच्या ठाई इतका ओलावा आहे. हा ओलावा प्रत्येक माणसात नाहीये. आज जग बदलत चाललंय, स्वार्थी होत चाललाय. तुकडोदेपणाने म्हटलंय, माझं माणूस द्या, माझं माणूस द्या, भीक मागदा प्रभू दिसला. आज देव सुद्धा माणूस शोधतोय. देवाला म्हणेन, तुम्हाला माणूस शोधायचा असेल, माणुसकी शोधायची असेल, त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आमचं इथं माणुसकी आहे. बघितलं मी आता काय तो आनंद होता. ज्याला मित्रांना दलितांचे असू, त्यांचे असू, आपुलके मनाचे असू, हे सुद्धा कुठंतरी ही माणुसकी जपण्याची माणसं कमी झाली आहे. ते जोपासत आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं आणि मी म्हटलं की आमच्या अरविंद भावना किंवा सगळ्यांना देणं माहीत आहे, घेणं माहीत आहे. मी खरं खेदानं बोलतो भाऊ, तुम्ही काही वर्ष एका पक्षात होते, आता एका पक्षात आले, पण त्या मानानं तुमच्या कार्याची दखल नाही घेतली. तुम्हाला कुठल्या विधान परिषदेवर नाही घेतलं, कुठल्या राज्यसभेवर नाही घेतलं, कुठल्या महामंडळावर नाही घेतलं. पण आपण जिद्दीनं सांगू आता सरकारला की आमचा सुद्धा माणूस त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, आमचे प्रश्न घेऊन पोहोचला पाहिजे. कारण की 100% आरक्षण आहे. आम्ही तुमच्या पाठी घेऊन ही कार्यपद्धती आपण सगळे काय, कारण भावना माहीत आहे, भावना देणंच माहीत आहे. त्यांनी काही लाचारी नाही पत्करली, पक्षापुढे हात नाही पसरला. म्हणून सगळ्यांना सांगावं वाटतं, भाऊ सांगतायत तुम्हाला कसे जगा, अशा जगा. 4 दिन की जिंदगी है, शहंशाह बन के जियो, लाचार गुजारी नहीं बल्कि खुद भगवान बन के जियो. हा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे. लाचारी नाही पत्करायची, अभिमान कायम ठेवायचा, स्वाभिमान कायम ठेवायचा. ही माणुसकी प्रत्येकाच्या हृदयात जोपासली पाहिजे. आणि मी म्हटल्याप्रमाणे आज आमचे भाऊ पूर्ण घरानंच प्रकाश भाऊ पासून, आणि आता प्रचिती काय सांगू, आज प्रचिती नाही वाटत. अशी माणसं आपल्याला देव माणसं परमेश्वराने दिली आहे, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. म्हणून आपण वाटचाल करताना जीवनामध्ये या ठिकाणी भाग्यवान भाऊ तुम्ही भाग्यवान आहातच, पण तुमच्यापैकी सुद्धा पुढच्या वर्षी एखादा भाग्यवान असेल, माझ्यासारखा सुद्धा भाग्यवान असेल की या ठिकाणी येऊन याचा आशीर्वाद घेईल. तुम्हाला पण मिळेल. हे जिद्द चांगलं कार्य करा. भाऊचे जे काही आपलं सहकार क्षेत्र असेल, भाऊनी जे कार्यकर्ते जमा केले असतील, भाऊनी बँकेच्या जे जाळं पसरवलं असेल, आज शेतकरी वर्ग, कामगार वर्ग इतकं असताना आम्ही सुद्धा माझी दुसऱ्या बँकेत खातं होतं. मी नाही म्हटलं, भाऊची बँक माझी बँक आहे, तिथे गेलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्याकरता निर्माण केलेली बँक आहे, त्याची सुद्धा जोपासना करणं, तिला प्रगतीवर नेणं, हे सगळं आपलं कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं मला या ठिकाणी आज की आपण सगळ्यांनी म्हणून भाऊनी जे कार्य समृद्ध केलं आहे त्याला आपण खतपाणी घातलं पाहिजे. त्यांच्या प्रेरणा असतील, त्यांच्या काही आपल्या काही कामं असतील, त्यांच्यापर्यंत जा. आणि म्हणून हे सहकार क्षेत्र असेल, सोसायटी असेल किंवा बँकचं काही जाळं असेल, त्याला सुद्धा आपण त्याचे सभासद आहोत. त्याला सुद्धा मोठं करणं आपलं सगळ्यांचं काम आहे. या प्रसंगी एवढं बोलतो. मला एक पुन्हा दुसरा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी जाणं सुद्धा भाग आहे. म्हणून मला मी आटोपतं घेतो. आणि खऱ्या अर्थानं मला इथं बोलावून तुम्हाला सन्मान केला, मला सुद्धा तुम्ही भेट देऊन माझा सत्कार केला, ही सुद्धा माझ्यासाठी फार मोठी महत्त्वाची बाब आहे. तो आशीर्वाद मला तुमचाही पाहिजे. कारण आशीर्वादाने माणसं मोठे होतात, सुजलांचं फरक होतात. या ठिकाणी एवढंच बोलतो. आणि आज या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला सगळ्यांचा. त्याचबरोबर एक गौरव पुरस्कार, जिल्ह्याचा गौरव भाग्यवान भाऊ तुम्हाला मिळाला. तुम्ही उभे येताना दंड आयुष्य लाभो, असेच पुरस्कार तुमच्या जीवनात येऊ आणि आम्हाला सुद्धा असे पुरस्कार मिळवत, तुम्हाला मिळवत अशी सदिच्छा बाळगतो. खऱ्या अर्थानं प्रकाश भाऊचा फोन आला, कारण मी या कुटुंबातला, मी कुठला पाहुणा बिवणा नाही, ते मला आपल्या कुटुंबाला समजतात. एक गोष्ट सांगायची राहील की भावना असतात माणसं धुण्याची सकोटी कशी असते. मला जेव्हा पद्मश्री मिळालं ना भाग्यवान भाऊ, तेव्हा आमचे दादा सहकुटुंब माझ्या घरी आले मला आशीर्वाद द्यायला. किती सौजन्य, किती प्रेम. त्या पद्मश्रीच्या पुरस्काराच्या बरोबर मला तो पुरस्कार वाटला. अशी माणसं मिळत नाही, ती मिळाली पाहिजे, जोपासली पाहिजे. हा गुणधर्म प्रत्येकाने पाळा. आणि आदरणीय अरविंद भाऊ
तुमच्यासुद्धा हातून असेच सत्कार्य आहोत, अशाच गरुपाचे असूर तुमच्या हातून पुसल्या जाव्यात आणि तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा बाळगतो. या ठिकाणी बोलून तुम्हाला सत्कार त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझे 2-3 वाकडे शब्द आपण सुद्धा ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि इकडे थांबतो. जय हिंद, जय भारत, जय दुर्गादेवी. धन्यवाद साहेब. ज्यांच्या आयुष्यात अरविंद सावकार कोरेटीवार साहेबांचं आगमन होतं, त्यांच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं होतं. माणसाप्रतीचा जो जिव्हाळा आणि लोभ त्यांच्याकडे आहे. राष्ट्रसंतांच्या काही ओळींचाही उल्लेख करताना आदरणीय पुणे साहेबांनी म्हटलं की जंबूक मेंढक ढोरे डुकरे